नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे फरसबी. फरसबी पण वेगळ्या पद्धतीची करणार आहे. नक्कीच पहा, झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ नाही, तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता, तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. खूप अप्रतिम होती, खूप टेस्ट अजूनपर्यंत आत्तापर्यंत कोणीच दाखवली नसेल अशी फरसबी मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्कीच पहा फरसबीची भाजी कशी बनवणार आहे. तर मी इथं फरसबी घेतलेली आहे, थोडीशीच दाखवणार आहे, जास्त नाही करणार. तर इथे अशी निसून घ्यायची फरसबी पहिली. अशी व्यवस्थित निसून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे. पटापट अशी निसून घेतली ना, या फरसबी पहिली धुवून घ्यायची स्वच्छ. नंतर मग तिला पुसून घेतली तरी चालेल. मी पुसली नाही, आता नुसती धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि नीट बघून घ्यायच्या शेंगा पहिल्या. वाकड्या तिकड्या असल्या तर त्या किडीच्या पण असतात, किडे पण असतात त्याच्यात, तर ते लक्ष द्यायच्या. आता बघा, मी निसलेल्या आहेत त्या. आता ह्या चिरण्याची पद्धत कशी आहे पहा. किती चिरायला लागणार आहे, केवढे तुकडे करायला लागणार आहेत ते पण पहा. सगळं काही सविस्तर व्हिडिओ दाखवणार आहे. लक्ष देऊन व्हिडिओ पहा. छोटा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही. पण ही भाजी आठवणीत राहण्याजोगी होणार आहे तुमच्या, तर तुम्ही केली तर. आणि झटपट होणारी आहे ही भाजी. अशा पद्धतीने तुकडे करायचे. पहा बरं कसे तुकडे केलेत मी. जास्त मोठे पण नाही, छोटे पण नाही, अगदी मीडियम साईजचे तुकडे बनवलेले आहेत त्याचे. हे बघा, दाखवते तुम्हाला करून अशी. हे पहा, आहे ना छान, दिसतात पण छान ते. आणि खूप अप्रतिम टेस्ट भाजीला आहे. पुढे तुम्ही बघाच भाजी कशी आहे. ही माझे सगळे तुकडे करून झालेले आहे, मस्त दिसतात पण. पहा बरं. आता हे मी ठेवते बाजूला आणि वरती कढई ठेवते गॅसवरती आपल्या. लगेच होती, काय तिला थांबायला नको किंवा तिला मसाले काय वाटण नाही का काय नाही का काय नाही. पहा तुम्ही, तर इथे कढई ठेवलेली आहे, तापू द्या जराशी कढई. नंतर मग आपण तेल टाकू त्याच्यात. ते बघा, आता तेल टाकलेलं आहे. एक पळीभर तेल पुरेसे आहे, एवढंच त्याला. जास्त का तेल पण लागत नाही त्याला. आता इथे तापल्यानंतर लगेच मग मोहरी जिरे टाकायची. जरा तापली पाहिजे कढई. हे पहा, टाकली मोहरी. नंतर जिरं पण दिलं टाकून. दोन्ही पण फुलू द्या. नंतर लगेच लसूण टाकायचं आपल्याला. लसणाचे छोटे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे. थोडा लाल झाला तर कोथिंबीर टाकून द्यायची लगेच त्याच्यात. मूठभर कोथिंबीर, म्हणजे वाटीभर कोथिंबीर टाकली होती मी त्याच्यामध्ये. छान परतून घ्यायचं. लय नाही परतत बसायची ह्याला, पण थोडंसंच परतायचे आपल्याला. अशी पलटी उलटी करत राहायचं. मग त्याच्यात टाकायचे आपल्याला मीठ. आपण तिखट टाकलं नाही अजून, जरा पण मीठ द्यायचं टाकून. पहा मीठ. हे छान हलवून घ्यायचे. मीठ लागलं पाहिजे. आता पाणी सुटन ह्या मिठाला जरा जरा, म्हणून झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं होऊन द्यायचं. परत उघडून बघायचं. असं 2 मिनटं झाल्यानंतर परत उघडायचं, परत हलवायचं व्यवस्थिशीर. हे पहा, मुरली छान, वाफ धरलेली आहे. तर परत झाकून ठेवायची आपल्याला. ह्याला जवळजवळ आपल्याला 60% शिजवायची, अशीच झाकून बंद करून. लगेच होती. 1-2 मिनटं ठेवायची फक्त. पलटी करायची परत. परत काढून घेते मी झाकण. हे बघा, बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे मिठाचं द्या, आणि बऱ्यापैकी होत आलेली आहे. आता शिजली का पाहते मी, कितपत शिजलेली आहेत बघा. 60 ते 70% शिजवायची तिला. अजून एकदा थोडा वेळ शिजून द्या. परत झाकण काढते आता. म्हणजे असं 2-3 वेळा करायची आपल्याला. बघा, मस्त दिसतंय, रंग छान दिसतंय, जरा बी करपली नाही किंवा काहीच नाही. आणि आता शिजली का पाहायची बघा.
किती झालेली एवढी पाहिजे आपल्याला. जवळजवळ शिजलेलीच आहे. आता मसाले वापरूया आपण पुढे. हे पहा, लाल तिखट आहे, जवळजवळ 1.5 चमचा घातलेला आहे लाल तिखट मी. हळद टाकायची 1/2 चमचा, धने पावडर अर्धा चमचा. थोडंसं लाल तिखट मला कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं टाकलेलं आहे. लाल तिखट तुमच्या मनाच्या ह्याच्यावर करा, तुमच्यावर करा किती तुम्हाला लागतंय तसं. अशा पद्धतीने तिखट करा तुम्ही. आता हे बेसन पीठ पहा, 2च चमचे बेसन पीठ घातलेले आहे मी. थोडंसं अजून टाकते, म्हणजे छोटे चमचे आहेत म्हणल्यावर मोठे 2 चमचे घातले तरी चालेल. तर हे मिक्स करायचं. ह्याला पाणी सुटते ना, त्याच्यातच हे करायचं आपल्याला. आता एकदम बारीक गॅस करायचा, त्याला फास्ट करायचा नाही गॅसला. जरा पण, आणि असं मंद आचेवर त्याला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर होऊन द्यायचं. हे बघा, मस्त वाफ धरलेली आहे छान. 3-4 मिनटं झालेली आहेत आपले. आणखीन थोडंसं झाकण ठेवते मी. थोडा एखादा मिनिटभर. आपली शिजलेलीच आहे, पण थोडंसं मी अजून एखादा मिनिटभर ठेवणार आहे झाकण. हे पहा, मस्त रंग आलेला आहे त्याचा, आणि त्याला कोटिंग झालेलं आहे त्याचं पिठाचं. हे एवढं जबरदस्त लागतं ना. आता शिजली आहे आपली, मस्त झालेली आहे. आता मी काढून दाखवते. मोकळी फडफडीत झालेली आहे, आणि त्याला वरती कोटिंग आलेलं आहे पिठाचं. त्याच्यामुळे चव भरपूर वाढली त्याला, खूप टेस्टी लागते. मैत्रिणींनो, कलर पहा किती छान दिसतोय. आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नेऊन पाठवा कशी वाटली मला ही बेसन घातलेली फरसबी. खूप टेस्टी लागते. एकदा बनवून पहा, पटकझट होणारी आहे. आता पुढे तुम्हाला मसाल्याविषयी मी सांगते. मी गावाकडे बनवलेले आहेत आणि चुलीवर बनवलेले आहे. चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे. खूप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे. आणि हे मसाले बरेपैकी आमच्या घरातलेच आहेत. म्हणजे थोडे मिरच्या, लसूण, सफेद तिल, धने, असे काही बरेच मसाले आहेत. बिना केमिकलचे आहेत, आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाहीत मसाले. आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत. गरम मसाले जे माझ्याकडे नव्हतं घरात, शेतात आमच्या, ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे, पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे. तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत, वेगवेगळी नावं आहेत मसाल्यांची. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच फ्री डिलिव्हरी घेऊ शकता. तर अशा रीतीने मसाले केलेले आहेत पहा तुम्ही. तर हे बघा, आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणींचा फोन यायचा सारखा, तुम्ही कुठल्या मसाल्या वापरता हो, आम्हाला द्या ना, आम्हाला द्या ना. म्हणून मी मसाले केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्ड भेटला मला मसाल्यांबद्दल, आणि लोकांनी नेले तर परत ऑर्डर यायला लागलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. संपले होते तर आता आणले बनवून. तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले, ऑर्डर करायचे असले तर करू. तर मैत्रिणींनो, मसाले घ्यायचे तर घ्या, पण भाजी कशी झाली हे नक्कीच कळवा. बाय.